आणि का? अलका, पुऱ्या था। हे बघ, ह्या वर्षीची मिस पुणे विजेती आपली शिडी। तिलोत्तमाचं घर उद्ध्वस्त करणारी आपली पहिली पायरी अस्मी प्रधान। सावरे, घरचे लग्नाचं बघत असतील ना ग? मी काय, माझ्या पण लग्नाचं बघतातच इतकी। अगं कसला पण मुलगा बघतात, मला तर विचारत पण नाहीत कसला पाहिजे म्हणून। तुला विचारत का ग? नाही ना। पण सांग ना, कसला नवरा पाहिजे तुला? अगं घरचे बघतील की। घरचे बघतील तेव्हा बघतील, पण आपण आपल्या बोलायला नको। सांग ना, कसा नवरा पाहिजे तुला? अगं सांग की। बरं सांगते। सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं ना माझ्यावर लई प्रेम असलं पाहिजे। त्यानं माझ्या बरोबर माझ्या घरच्यांची काळजी घेतली पाहिजे, माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या सोबत असला पाहिजे। आणि त्याला फक्त माझी नाही तर अख्ख्या जगाची काळजी असली पाहिजे। कुणा रागवणार नाही, कुणापासून लांब जाणार नाही, मी त्याला माझ्या डोळ्यात एक अश्रूही बघवणार नाही असं। अगं बाई, असं कोण असते या जगात? हाय की जसा माझा विठुर आहे, तो सगळ्यांची मनं जपतो, सगळ्यांची काळजी घेतो, अगदी तसाच। मी ते रोहित्याकडे खेळायला जातो। बरं जा, काळजी घे। हो। बरं मी काय म्हणते, आपण सगळे माझ्या घरी चहा प्यायला जाऊया। चला। नको बाई, तुझी ती जयंती वहिनी, ते लय डेंजर प्रकरण आहे, आपल्याला तरी नाही झेपायचं। काही नाहीये ग, ती ना मनाने तिची खूप चांगली, फक्त कधी कुठं काय बोलायचं हे तिला कळत नाही। तुला तर बाई सगळं चांगलंच दिसतं, आम्हाला माहितीये काय आहे ते। राहू दे, नंतर कधीतरी ती नसल्यावर येतो। बरं चल, चला। आई अगं कुठे निघालीस आणि लंगडायला काय झालं तुला? अगं हे पायाचं दुखणं लय वाढलंय, चालू दे ना ते। हापूची औषधं बी संपली होती, म्हटलं जरा घेऊन येऊ। अगं पण तू काय चाललीयस? साऊ आणि कोणाला सांगायचं बाई घरात? आई मला माफ कर, मी तुला म्हणलं होते पण मीच विसरले। ते मी घेऊन येते। कोण आहे बे तू? बाहेरच्या माणसांना इकडे यायला परवानगी नाहीये। हो काय? मला जरा प्रायव्हेट मध्ये बोलायचं होतं तुझ्याशी, बोलूयात? हा बघ, आपल्याच एरियात येऊन आपल्याला डायलॉग मारतोय। काय रे, एकटा आला तर आला, या चिरकुटला पण घेऊन आला का सोबत? मचमच बस हा, याला पोचूया आपण आता।
तुझ्या तर आता दादा आम्हाला खाऊ पण येते यार. दे ना खाऊ.